तर गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमानी परतीच्या वाटेवरती आहेत। बाप्पाला सहकुटुंब निरोप दिल्यानंतर पुन्हा मुंबई गाठण्याची लगबग आता कोकणामध्ये सुरू झालेली आहे। रेल्वे स्टेशन एसटी बस स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। एसटी आणि रेल्वे फुल झालेले आहेत, त्यामुळे खासगी वाहतूकदारांकडून वाढीव दर आकारला जातोय। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। बघूया। परतीच्या प्रवासासाठी चाकरमानी आता निघालेले आहेत। 5 दिवसाचा गणपती आणि 7 दिवसाचा गणपती दिवसानंतर आपण पाहतो की खासगी बस जे आहेत त्याला देखील गर्दी आहे मोठ्या संख्येने, आणि खासगी बसने जे प्रवास करणारे चाकरमानी आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत। आपण बघतोय की गाड्यांना देखील गर्दी आहे, रेल्वेला गर्दी आहे, बसला देखील गर्दी आहे। मोठी जी गर्दी आहे ते एकंदरीत या ठिकाणी दिसत आहे। बरेच जण आहेत, हे प्रवासी देखील आहेत। काका काय सांगाल, आज तिकीट किती आहे? आज 1400 रुपये नॉन एसीचं तिकीट आहे। एवढं महाग होतच नाही ना, कारण येताना गाड्या पूर्ण एमटी येतात। मी जर 1400 रुपये घेतोय तर 700 रुपये यायचे आणि 700 रुपये जायचे। आणि आज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आम्हाला काय देत आहे, पूर्ण गाडी येताना एमटी येते, बरोबर की नाही? जाताना जरी आम्ही 1400 घेत असलो तरी गाडी येताना एमटी येते। म्हणजे माझ्यासाठी काय झालं, येताना 700 जाताना 700। आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे टॅक्सेशन एवढे वाढलेले आहे, बाकी राज्यांमध्ये भरपूर सवलत मिळते, इथे काय मिळतं? आज गाडी पडते 50 लाखाला, 8 वर्ष पूर्ण वापरून सुद्धा 50 लाख वसूल होत नाही। पण आम्ही सेवा देण्याचा हे गाडी मालक आहे, त्यांनी आपली बाजू सांगितलेली। आपण प्रवाशांकडे जाणार आहोत। प्रवासी कुठे जाताय तुम्ही? काय मुंबई। किती रुपये तिकीट आहे साधारणतः? 1200 रुपये तिकीट। आपण पाहिलं की 1200 रुपये हे सावंतवाडी असेल, कणकवली असेल, वैभवडी असेल, इथून सिटिंग तिकीट हे 1200 रुपये। आणि त्याच्यानंतर जर स्लीपर असेल तर तेही त्याच्यापेक्षा दुप्पट आहे, म्हणजे 1000 2000 ते 2500च्या दरम्यान आहे। गोव्यावरून जर मुंबईला असेल तर 3000 पर्यंत स्लीपर तिकीट आहे। आणि कुठेतरी हे दर खासगी बस चालकांचे आता वाढलेले दिसत आहे। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।